या पूर्ण जगामध्ये समस्या नाही असा एकही माणूस नाही आणि उपाय नाही अशी एकही समस्या नाही. तर आपल्या रोजच्या ज्या समस्या आहेत किंवा ज्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला फेस कराव्या लागतात त्याच्याच संदर्भात काही उपाय मी घेऊन आलेली आहे. पण आता उपाय जे आहेत ते मिठाचे आहेत. मीठ आपल्या आयुष्यामध्ये काय काय चमत्कार घडवू शकतं हे या उपायांमधून मी तुम्हाला सांगणार आहे. तर उपाय करत असताना मीठ तुम्ही कोणतं वापरा हे पहिली गोष्ट सांगते. हे बघा, बऱ्याच जणांनी आतापर्यंत पांढऱ्या मिठाचे म्हणजे खडे मिठाचे उपाय सांगितले असतील, परंतु यातील काही उपाय मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यातील तुम्हाला काही ठिकाणी काळं मीठ वापरायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की पांढरं मीठ जे रॉ मीठ असतं, खडे मीठ आणि काळं मीठ कुठे वापरायचं. आत्तापर्यंत तुम्ही यूट्यूबवर फक्त पांढऱ्या मिठाचे काही जणांनी उपाय ऐकले असतील, सैंधव मिठाचे पण बऱ्याच जणांनी ऐकले असतील. काळं मीठ जे असतं त्याचे उपाय काही मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. हे बघा, मीठ हे खूप प्युअर आहे. मीठ हे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे, त्यामुळे त्याची किंमत करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट हे तर झालं, मिठाची किंमत करणं खूप गरजेचं आहे. बरेच जण लक्ष्मीपूजनामध्ये मिठाचा देखील सहभाग ठेवत असतात. त्याचबरोबर मिठामध्ये अशी शक्ती आहे की जे आपल्यातली निगेटिव्हिटी, कोणाला बाहेरील बाधा किंवा काही त्रास जर जाणवत असेल, दुखणं जरी असेल तरी, आता हे बघा, मिठाच्या पाण्याने आपण आंघोळ केली म्हणजे पाण्यामध्ये मीठ घालून, तर आपलं जे अंग दुखत असेल ते देखील थांबत असतं. तर अशा रीतीने मिठामध्ये इतकी जर पॉवर आहे तर आपण त्याचा उपयोग का करू नये. तर आता पहिली गोष्ट म्हणजे बघा, आपण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःच आपलं सगळं चांगलं चाललेलं आहे, परंतु आपण दुसऱ्याचं ऐकतो, फोनवर ऐकतो किंवा बोलतो, समोर आपण टी व्ही बघतो. कधी कधी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा टी व्ही आपण जेव्हा बघत असतो त्यातील जी निगेटिव्हिटी असते ती पण आपल्याला अट्रॅक्ट करत असते. कशा पद्धतीत, तर आपण त्या गोष्टीचा विचार करतो. तो विचार करत असताना आपल्याला असं वाटतं की आपल्या पण आयुष्यात असं झालं तर, तो जेव्हा विचार येतो ना त्यावेळेस आपल्याला ती निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत असतो आपण. आणि असं करत असताना जर आपल्याला कुठेतरी निगेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्की करू शकतात. गोष्ट काय आहे, आता मिठाने तुम्हाला मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. पाण्यामध्ये जे आहे ते पांढरं मीठ, जे खडे मीठ म्हणतो ना, ते टाकून थोडं म्हणजे तुमच्या हातामध्ये जितकं येईल तितकं मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्याने आंघोळ करायची आहे. हे तुम्ही सलग 21 दिवस 41 दिवस केलं तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. काय फरक जाणवेल, तर हे बघा, तुम्हाला फरकमध्ये असं जाणवेल की तुमच्या ज्या कुंडलीतील राहू, शनी आणि केतू जे हे ग्रह आहेत यांची जी पीडा आहे ती तुम्हाला, त्याचा त्रास कमी झालेला नक्की जाणवेल. खडे मिठाचा उपाय आहे, पांढऱ्या मिठाचा उपाय आहे. त्याच्यानंतर मिठाच्या पाण्याने लादी पुसणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्यामध्ये किती फिनेल टाका किंवा किती काही टाका, परंतु मिठाच्या पाण्याने लादी पुसण्याने जे निर्जंतुकीकरण होतं ते कशानेही होणार नाही. मिठाच्या पाण्याने लादी पुसल्याने निर्जंतुकीकरण तर होतं, परंतु घरातील ज्या काही वाईट, आपण घरामध्ये जे काही वाईट बोलतो ती एनर्जी जी स्टोअर होते ती त्यातनं निघून जात असते. त्याच्यामुळे मिठाच्या पाण्याचा लादी पुसताना नक्की वापर करा. पांढरं मीठ वापरा आणि खडे मीठ वापरा. तर लादी पुसत असताना मिठाच्या पाण्याने स्वच्छता करत असताना ब्रह्मस्थानाला अजिबात विसरू नका. घरात प्रत्येकाच्या वास्तूमध्ये एक ब्रह्मस्थान हे असतं. ब्रह्मस्थानावर जर तुम्ही डेली व्हाईट ज्या मिठाने तुम्ही लादी पुसाल तर तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत घरामधील, कटकटी, भांडणं, पैसा न पूर्ण किंवा बऱ्याच सगळ्या आर्थिक मानसिक ज्या चिंता आहेत त्यातून तुम्ही बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. त्याच्यानंतर लादी पुसत असताना ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर बाथरूममध्ये, आता बऱ्याच जणांचं कसं असतं, बाथरूममध्ये वगैरे प्रॉपर स्वच्छता न ठेवल्याने देखील प्रॉब्लेम होत असतात. कारण बाथरूममध्ये राहू ग्रहाचं जास्त असतं ॲक्टिवेशन. कसं आहे की राहू ग्रह तिथेच आपण असतो, म्हणजे राहू ग्रहाचं तिथे ॲक्टिवेशन असतं आणि आपण तिथे स्वच्छता नाही ठेवली तर बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये, बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये घाणेरडा वास देखील येत असतो. तर हा, किती तुम्ही एअर फ्रेशनर वापरा, किती काही वापरा, तो वास जात नाही. अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला काचेच्या बाउलमध्ये थोडंसं पांढऱ्या रंगाचं जे मीठ आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं
खाली जिथे म्हणजे मीठ तुम्ही टाकायला सुरुवात करणार त्याच्या अगोदर 1 ते 2 थेंब फक्त तुम्हाला व्हाईट व्हिनेगर टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पांढऱ्या रंगाचं मीठ तुम्हाला टाकून ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला म्हणजे तुम्ही हे शनिवार चेंज करू शकतात. त्याच्यानंतर हे मीठ जे आहे ते तुम्ही फ्लश करू शकतात बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये. अशा रीतीने जेव्हा तुम्ही हा वापर कंटिन्यू कराल ना, तुम्हाला हे जाणवेल की तुमच्या घरातील बाथरूम टॉयलेटमध्ये स्वच्छता तर तुम्ही राखायला सुरुवात पण होईल तुमच्याकडनं आणि जो घाणेरडा वास आहे तो कमी होईल, नेगेटिव्हिटी कमी होईल. नेगेटिव्हिटी घरातील बाथरूम टॉयलेटमधून खूप जास्त प्रमाणात घरामध्ये येत असते. काही जणांना सवय असते बाथरूम टॉयलेटचे दरवाजे उघडे ठेवायचे, तर तशी चुकूनही करू नका. त्यातून आपल्या घरातील वास्तुदोष निर्माण होत असतात. त्यामुळे हा उपाय नक्की करा. घरामध्ये खूप सारे पैसे येतात परंतु कुठे जातो हे कळत नाही. पैशाचा ताळमेळ नसणं, घरात पैसा टिकण्याला प्रॉब्लेम होणं. तर अशा वेळेला काय करू शकतात तुम्ही, काचेचे कुठलीही बरणी घेऊ शकता, छोटीशी बाटली घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे. ते कोणतं मीठ टाकायचं आहे, सगळं आतापर्यंत जे उपाय सांगितले त्याच्यामध्ये पांढरंच मीठ वापरलेलं आहे. पांढरं मीठ घ्या तुम्ही आणि हे खडे मीठ घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ती बरणी भरून टाका, अर्धा टाका, किती टाकायचं आहे ते टाका. बरणी कितीही घ्या, मोठी घ्या, 100 ग्रॅम 200 ग्रॅमचे पासून छोट्या मोठ्या बरण्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या घ्या. त्याच्यात मीठ भरा आणि वरती त्याच्यानंतर वरती तुम्हाला त्याच्यामध्ये 5 लवंग टाकायचे आहेत. ते मीठ तुम्हाला घरामध्ये वापरायचं नाही. खाण्यासाठी किंवा कशासाठी, लादी पुसण्यासाठी हे मीठ वापरायचं नाही. हे मीठ तुम्हाला सेपरेटच घरामध्ये ठेवायचं आहे. का तर ह्या मिठाचा उपयोग म्हणजे घरात पैशासंदर्भात जे काही प्रॉब्लेम आहेत, आर्थिक प्रॉब्लेम असतील ते निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला मीठ जे आहे ते अजिबात वापरायचं नाही कुठल्याही कामासाठी, ते तसंच ठेवायचं आहे. बऱ्याचदा नजर काढताना वगैरे हे मीठ वापरलं जाऊ शकतं, तर त्यासाठी हे सांगते की मीठ वापरू नका. ते तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे. 4-6 महिन्याने तुम्ही ते बदलू शकता. 4-6 महिन्याने तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ते मीठ टाका आणि मग येऊ शकता तुम्ही, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर घरात कधी कधी असं होतं की पाहुणे येऊन गेले आणि आपल्या घराला नजर लागले. पाहुणे येऊन गेले की आपल्याला सांगतात की हे बाबा तुझ्या घरात खूप छान आहे, हे नवीन घेतलंस का, ते नवीन घेतलं का. काहींची नजरच खूप वाईट असते. अशा वेळेला आपण काय करू शकतो, तर अशा वेळेला नजर लागूच नाही. पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही नक्की करा. ह्यासाठी तुम्हाला काळं मीठ घ्यायचं आहे. बाजारात काळं मीठ देखील मिळतं. काळं मीठ जे तुम्ही म्हणजे खडे पण मिळतात आणि त्याची पावडर पण मिळते. तुम्ही दोन्हीपैकी काही वापरू शकतात. पावडर पण वापरू शकतात, खडे मीठ देखील त्यातलं वापरू शकतात. तर काळं मीठ, छोटीशी तुम्हाला काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि काळ्या रंगाचंच मीठ घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला घराच्या आतील बाजूला आपली जी वरती, आता जर समजा तुमच्याकडे उंबरठा आहे त्याचा मध्यभाग, जो वरती जी चौकट असते लाकडाची, तिथे वरती तुम्हाला चिकटवायचं आहे, ठोकायचं आहे. काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीत ठेवायचं आहे की ते घराच्या फक्त उंबरठ्याच्या आणि तुमच्या चौकटीच्या सेंटरला येईल आणि ती घरातून कुठलीही व्यक्ती येत असताना त्याच्यावरून तुमचं म्हणजे त्याचा प्रवेश घरामध्ये होईल. का तर हे बघा, त्याची निगेटिव्हिटी तिथेच निघून जाईल, तुमच्या घरामध्ये येणार नाही. अशा पद्धतीत हे मिठाचा हा एक उपाय होईल घरात. आता हे बघा, मीठ कधीच कोणाला देऊ नका. शेजारी असू देत, पाजारी असू देत, तुमच्या कोणी नातेवाईक असू देत, कोणी कुठलाही व्यक्तीने मीठ मागितल्यावर मीठ त्याला देऊ नका. नाही म्हणून स्पष्ट सांगायला शिका. त्यामुळे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेमला फेस करावं लागू शकतात. हे आत्ताच्या आत्ता लगेच दिसत नाही, नंतर प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यानंतर मीठ कधीच कोणाला हातावर देऊ नका. तर तुम्ही म्हणाल मी बाहेर तर दिलं नाही आहे, मग घरातच तर दिले. तसं करू नका. घरात म्हणजे आपण नवरा बायको, मुलांना, सासू सासऱ्यांना कोणालाही हातात मीठ देऊ नका. वाटी घ्या, वाटीमध्ये चमचा टाका किंवा तुमच्याकडे तर आता ते हे येतात की छोटे छोटे डबे येतात, त्याच्यामध्ये आपण मीठ देऊ शकतो. त्याला होल असतात की त्यातून ते मीठ पडतं. तसे यूज करू शकतात किंवा तुम्ही वाटी चमच्याचा देखील वापर करू शकतात. हाताने मीठ कुठल्याही वस्तूमध्ये नंतर म्हणजे टाकायचं असेल आपल्याला, कमी झालं आहे तर त्याच्यामध्ये हाताने त्यांना व्यक्तीला मीठ देऊ नका. मीठ देत असताना ते खाली ठेवा, जमिनीवर ठेवा, ते घेतील त्यांच्या हाताने. तुम्ही त्यांच्या हातात मीठ द्यायला जाऊ नका. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा, मिठाचा अजून एक
अजून एक उपाय म्हणजे आपल्याकडे कधी कधी आपल्याला स्वतःला असं वाटतं की आपल्याला आळस येतोय, आपल्याला निगेटिव्हिटी, कुठली तरी तंत्रमंत्र बाधा जरी तुम्हाला वाटत असेल, कुठल्याही प्रकारचं अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला त्रास होत असतील, कोणाला काही, आता हे बघा ह्या जगामध्ये काय चाललेलं आहे हे बरेच सगळे त्रास बरेच सगळ्या लोकांना होत असतील किंवा कोणाच्या मनाचे खेळ देखील असतील, तर त्यावेळेला त्या व्यक्तीने काय करायचं आहे, 2 मुठी भरून मीठ घ्यायचं आहे. तुमच्याकडे आपल्या दोन्ही हातांमध्ये मावेल तितक्या मुठीमध्ये मीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या मीठ घेऊन हातामध्ये तुमची पहिलं कुलदैवत, तुमचं इष्टदेव, पितृ जे आहेत तुमचे, त्यांचं स्मरण करा. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला कसला त्रास होतोय ते त्यांना सांगा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज म्हणजे डावीकडून उजवीकडे तुम्हाला ते मीठ जे आहे ते फिरवायचं आहे तुमच्यावरून 7 वेळा. दोन्ही हातांनी तसंच करायचं आहे, डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. त्याच्यानंतर ते तुम्ही फ्लश करा किंवा तुम्ही बाथरूममध्ये फ्लश करू शकतात, टॉयलेटमध्ये फ्लश करू शकतात, तुमच्या किचनमध्ये देखील फ्लश करू शकतात. फक्त तुम्हाला त्यावेळेस तुमचे प्रॉब्लेम इष्टदेवतेला, कुलदेवतेला आणि पितृदेवतेला सांगायला विसरू नका आणि आपल्याला त्यातून सही सलामत बाहेर काढायला विनंती करायला अजिबात विसरू नका. आता त्याच्यानंतर एक शेवटचा उपाय सांगायचा आहे. बऱ्याचदा तुम्ही बाहेरून येतात जॉबवरून किंवा बाहेर खूप जास्त निगेटिव्हिटी असते, ट्रॅव्हलिंग करत असतो आपण, लोक कशा पद्धतीचे ऑरा घेऊन फिरत असतात हे आपल्याला माहीत नसतं. अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे, मीठ म्हणजे तुम्ही ते बाथरूममध्ये जरी ठेवू शकता, आपलं खाण्याचं मीठ असेल ना तरी चालणार आहे. त्याच्यासाठी मीठ थोडंसं तुम्ही तुमचंच घ्यायचं आहे, कोणाला मागायचं नाही आहे, म्हणजे घरातल्यांना कोणाला हातावर घ्या, ते चोळा, दोन्ही हात असे रब करा आणि ते जे आहे ते बेसिनमध्ये आपले धुवून टाका. ह्याने काय होणार आहे, एक तर हातावर बसलेले जर्म्स पण निघून जाणार आहेत आणि त्याच्यात जसं तुम्ही हँड सॅनिटायझर जेव्हा सॅनिटाईज करतात त्याच पद्धतीत तुम्हाला हे करायचं आहे, फक्त मिठाचा वापर करायचा. चिमूटभर मीठ वापरलं तरी चालणार आहे, अगदी भरपूर मीठ घ्या असं काही नाही आहे, चिमूटभर मीठ वापरलं तरी चालणार आहे. मीठ घ्या, ते हातावर चोळा, त्याच्यानंतर ते हात आपले स्वच्छ धुवा, म्हणजे एकतर निर्जंतुकीकरण होईलच, त्यातून ज्यांची कोणाची तुम्हाला ऑरा, जिथे तुम्ही बसताय बघा, बरेच जण आपण ऑफिस सुटल्यानंतर वगैरे कलिगसोबत बोलत असतो, बोलणारा व्यक्ती नेहमी समोरचा निगेटिव्ह पद्धतीनेच बोलत असतो. खूप क्वचित असं घडतं की आपण सगळे खूप पॉझिटिव्ह बोलत आहोत, असं कधीतरी घडतं, कधी कधी निगेटिव्ह, आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण आज खूप थकलोय, रोजच्यापेक्षा जास्त थकलोय, कारण आपला जो मेंदू आहे तो निगेटिव्हिटीकडे अट्रॅक्ट झालेला असतो. त्याच्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी आहे. मिठाचे म्हणजे अगदी वेगवेगळे उपाय आहेत आणि त्याच्यासाठी लागणारे मीठ देखील वेगवेगळं आहे. तर हा उपाय तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. ज्यांना आवडला असेल, ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा आणि उपाय केल्यानंतर काय फरक जाणवतो ते मला सांगा. कारण हे बघा, आता काही उपाय जे आहेत त्यांनी तुम्हाला इन्स्टंटली फरक वाटणार आहे. एकदम आत्ता तुम्ही उपाय केला आणि 1 तासात तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. 1001% त्याच्यातनं रिझल्ट मिळतील असे उपाय यामध्ये तुम्हाला सांगितले. उपाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.